नमस्कार प्रेक्षकांनो, पाठराखीण मालिकेमध्ये सुलोचनाने आलोक आणि प्राजक्ताच्या साखरपुड्याचा घाट घातलेला असतो। आता याच दोघांचा साखरपुडा कसा काय पार पडतो, आलोकला हे तर माहीतच नसताना तो प्राजक्ताशी साखरपुडा करतोय की पुन्हा काही गोंधळ घालतोय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता इकडे सुलोचना घरच्यांना घेऊन वैद्यबुवांच्या घरी आलेली असते आणि वैद्यबुवा सुद्धा घरच्यांना सगळ्यांना घेऊनच त्यांचं स्वागत करायला समोरासमोरच उभारलेले असतात। त्यावेळेला सुलोचना म्हणत असते, वैद्यबुवा मी माझ्या घरच्यांची तुमच्याशी ओळख करून देते। ही माझ्या पाठीमागे उभारली आहे ती माझी जाऊ आहे, तिचं नाव आहे अंबिका आणि तिचे पती आहेत ते आहेत सत्यम आणि या दोघांचा मुलगा आहे तो श्रेयश आणि श्रेयसची बायको ही प्रीतीचं नाव ऐकून चारू मनातल्या मनात म्हणत असते, प्रीती हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते पण मीला कुठे पाहिले बरं। सुलोचना म्हणत असते, ही आहे सगुणा आणि हा आहे आलोक। त्यावेळेला आलोक सुद्धा घरच्यांना सगळ्यांना नमस्कार करतो। इकडे वैद्यबुवा म्हणत असतात, तुमची ओळख झाली, आता मी आमच्या सगळ्यांची ओळख करून देतो। त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात, मी आहे चंद्रशेखर वैद्य। हे ऐकून आलोक म्हणत असतो, मी तुमचं नाव ऐकलं आहे आणि तुमची ख्याती सुद्धा ऐकली आहे। आता इथे वैद्यबुवा म्हणत असतात, अरे वा माझं नाव ऐकले का तुम्ही, बरं ठीक आहे। आता पाठीमागे चारूकडे हात करून वैद्यबुवा म्हणत असतात, ही माझी पत्नी आहे आणि प्राजक्ताची मामी आहे। त्यावेळेला संस्कृतकडे हात करून म्हणत असतात की हा माझा मुलगा आहे संस्कृत आणि त्याची पत्नी ही तृप्ती आणि त्या पाठीमागे उभे आहेत त्या माझ्या सासूबाई। त्यावेळेला तृप्ती आता सगळ्यांना नमस्कार करत असते। आता इथे ही तृप्ती शांत बसत नाही, ती म्हणत असते, ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी या, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। कसं वाटलं बरं आमचं छोटंसं घर आणि हे डेकोरेशन, म्हणजे यांच्या ऐपतीप्रमाणे। लगेच वाक्य बदलते, नाही नाही आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही डेकोरेशन केलं आहे, तुम्हाला कसं वाटलं, आम्ही जे काही केलंय ते अगदी गोड मानून घ्या। ह्या तृप्तीला असं काहीतरी बोलण्याची सवयच असते पण सुलोचनाच्या घरच्यांना थोडंसं वेगळं वाटतं। आता वैद्यबुवा म्हणत असतात, इंद्रजित सर आले नाही बरं, ते का आले नाही। आता हे ऐकून सुलोचना म्हणत असते, नाही ते कामानिमित्त दुबईला असतात आणि माझा लहान मुलगा आरव तो सुद्धा कालच कामानिमित्त बाहेर गेला आहे। आता वैद्यबुवा बरंच म्हणतात आणि चारूच्या हातातून एक डब्बी घेतात आणि त्यामध्ये एक नाणं असतं। आता ते नाणं सुलोचनाच्या हातात देतात आणि म्हणतात, हे इंद्रजित सरांच्यासाठी आम्ही आणलं आहे। त्यावेळेला सुलोचना म्हणत असते, हे कशासाठी आणलं बरं, याची काय गरज होती। त्यावेळेला वैद्यबुवा म्हणतात, आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणून हे आम्ही आणलं आहे। आता वैद्यबुवा म्हणत असतात, इंद्रजितराव आज आले नाहीत पण लग्नाला तर येतील ना। त्यावेळेला सुलोचना म्हणत असते, हो हो लग्नाला नक्की येतील ना, मी त्यांना सांगेन ना लग्नाच्या विषयी। तुम्हाला तर माहीतच आहे बिझनेस म्हटल्यानंतर किती ओढाताण राहते, किती जबाबदाऱ्या राहतात। इकडे आता सगळेजण उभारलेले असतात, तेवढ्यातच भाग्यश्री आतून पटकन येते आणि हॅलो असं आलोकला म्हणते। आता म्हटल्यानंतर आलोक सुद्धा म्हणत असतो, भाग्यश्री कशी आहेस तू। त्यावेळेला भाग्यश्री म्हणते, मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात। त्यावेळेला आलोक म्हणतो, मी सुद्धा ठीक आहे। तेवढ्यातच चारू गप्प बसत नाही, ती म्हणत असते, ए भाग्यश्री काय विचारतेस ग, ते तर ठीकच असणार ना, आज तर त्यांच्यासाठी स्पेशल दिवसच आहे। ही चारू सतत काही ना काहीतरी असंच बोलत असते जेणेकरून ते आलोकला वेगळं वाटावं। आता ही चारू म्हणत असते की आज तर त्यांचा साखरपुडा आहे पण सुलोचना तिला बोलूच देत नाही, मधीच म्हणते, आम्ही सुद्धा तुमच्यासाठी खूप आनंदी आहोत। आलोक म्हणत असतो, बाय द वे भाग्यश्री तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला तुमचं घर परत मिळाल्याबद्दल। हे ऐकून चारूचा मात्र चेहरा उतरलेला असतो आणि भाग्यश्री सुद्धा आलोकला थँक्यू म्हणत असते। आता इथे या सगळ्या गप्पा चाललेल्याच असतात, तेवढ्यातच वैद्यबुवा म्हणतात, तुम्ही असे बाहेर का उभे, चला बरं आत चला। त्यावेळेला सगळेजण आतमध्ये येऊन छान सोप्यावर बसतात। आता इथे सगळेजण बसलेले असतात, तेवढ्यातच हा कौस्तुभ काय करतो, आतून येतो आणि त्याच्या हातामध्ये लाल कलरचा पुष्पगुच्छ असतो आणि बाबांना हाक मारूनच तो पुष्पगुच्छ सगळ्यांना द्यायला सांगत असतो आणि तो म्हणत असतो की बाबा हे बाहेर आपण त्यांच्या स्वागतासाठी आणलं होतं पण त्यांना द्यायचं राहिलंच, मग आता आपण त्यांना देऊया। आता त्या पुष्पगुच्छमध्ये लाल कलरची फुलं असतात आणि ती जर आलोकने पाहिली तर आलोकच्या रागाचा भडका उडणार हे सुलोचना आणि तिच्या जावेला बरोबर माहीत असतं। आता सुलोचना आणि ही खूपच आता सुलोचना लगेच अंबिकाला खुणवते, जा पटकन आणि परिस्थिती सावरून घे। त्यावेळेला अंबिका उठते आणि त्या पुष्पगुच्छच्या आडवी जाऊन उभी राहते आलोकने पाहू नये म्हणून। आता म्हणत असते, अरे वा छान फुले आहेत की, छान फुले आणली आहात तुम्ही। त्यावेळेला कौस्तुभ म्हणत असतो की ही फुलं तुमच्या स्वागतासाठी आम्ही आणली होती पण देता आली नाही, ठीक आहे आम्ही आत्ता देतो तुम्हाला ही फुलं।
त्यावेळेला अंबिका म्हणत असते की नाही नको, आमच्या घरी लाल फुलं वापरली जात नाही. आता इकडे अंबिका काय करते, श्रेयसला हाक मारते आणि जवळ बोलवून घेते आणि तो पुष्पगुच्छ गाडीत नेऊन ठेवायला सांगते, जेणेकरून आलोकच्या समोर ती लाल कलरची फुलं यायलाच नकोत. आता श्रेयस काही अंबिकाच्या हाकेला जायला तयार नसतो. तेवढ्यातच सुलोचना म्हणत असते की श्रेयस जा ना, ती बोलवते ना तुला. त्यावेळेला श्रेयस जातो आणि कौस्तुभच्या हातातील ते लाल कलरचं पुष्पगुच्छ घेतो आणि गाडीत ठेवण्यासाठी बाहेर जात असतो. आता तो श्रेयस सुद्धा ते पुष्पगुच्छ लपवूनच नेत असतो. हे थोडं वैद्यबुवांना वेगळंच वाटत असतं. आता इकडे पुष्पगुच्छ नेत असतो बाहेर, त्याच वेळेला ही सगुणा आलोकच्या आडवी आलेली असते, कारण या सगळ्यांचं ठरलेलं असतं की आलोकला राग नाही आला पाहिजे याची काळजी घ्यायची. आता इथे वैद्यबुवा सगळ्यांना हात जोडूनच म्हणत असतात की सुलोचना मॅडम या अगोदर आमच्या घरी येऊन गेले आहेत, पण तुम्ही सगळेजण आमच्या घरी पहिल्यांदाच आले आहात. तुमची जर काही गैरसोय झाली तर मला माफ करा, कारण आमचं घर थोडंसं छोटंच आहे. इकडे आता या तृप्तीला मात्र ह्या बोलण्याचं अजिबात बरं वाटत नसतं. आता वैद्यबुवा असं बोलल्यानंतर आलोक लगेच म्हणत असतो नाही, मी या अगोदर सुद्धा तुमच्या घरी येऊन गेलो आहे. आता इथे चारूची आई लगेच म्हणत असते, अगो बाई तुम्ही घरी आला होतात आणि आम्हाला कसं भेटला नाही, दिसलाच नाहीत आम्हाला. त्यावेळेला वैद्यबुवा सुद्धा म्हणत असतात की हो मला सुद्धा नाही दिसलात कधी आमच्या घरी तुम्ही. त्यावेळेला आलोक म्हणत असतो हो मी आलो होतो, पण घराच्या बाहेरच थांबलो होतो. बहुतेक त्या दिवशी भाग्यश्रीची मेहंदी होती आणि त्याच दिवशी तिचं व्हायलेट हरवलं होतं, तेच देण्यासाठी मी आणि आरव इथे आलो होतो. त्यावेळेला भाग्यश्री म्हणते तुम्ही आला होतात, मग मला कसे काय भेटला नाही. आता भाग्यश्री म्हणत असते बरं झालं त्या दिवशी आपली भेट झाली नाही. लग्नाच्या गोंधळात मी कुणाकुणाला भेटले ते माझ्या लक्षातच नाहीये. आपल्या दोघांची आजची भेट स्पेशल व्हायची होती, म्हणूनच त्या दिवशी आपण भेटलो नसू आणि आजची भेट आपली स्पेशलच होणार आहे. आता इथे भाग्यश्री सारखी म्हणत असते की स्पेशल दिवशी स्पेशल भेट आपली झाली आहे. हे ऐकून आलोक म्हणत असतो हे काय बोलत आहेस तू, स्पेशल दिवस स्पेशल भेट. त्यावेळेला आता प्राजक्ता म्हणणार असते की आज तर तुमचं साखरपुडा आहे ना, पण सुलोचना बोलूच देत नाही, वाक्य मध्येच तोडते आणि वाक्य पूर्ण करून देत नाही. आता सुलोचना म्हणत असते अरे तिला म्हणायचं आहे आजच्या पूजेच्या दिवशी स्पेशल दिवशी तुमच्या दोघांची भेट झाली आहे. आता इथे आलोक काय करतो, तो सगळ्यांना विचारत असतो पूजा कुठे आहे बरं. त्यावेळेला आता चारू लगेच म्हणते पूजा, कोण पूजा बरं, इथे कोण पूजा वगैरे. अंबिका म्हणत असते त्याला असं म्हणायचं आहे की पूजा अजून मांडली नाही ना, कुठे दिसतच नाही, म्हणून तो पूजा म्हणून विचारत आहे. आता अंबिका म्हणत असते पूजेसाठी प्राजक्ता लागेल ना, ती कुठे आहे बरं. त्याच वेळेला तृप्ती म्हणते अहो असं म्हणा ना, मग पूजा काय म्हणताय, डायरेक्ट प्राजक्ताला विचारा की आहे की प्राजक्ता तर तयार होत आहे. असं म्हणतच ती आता प्रीतीजवळ टाळी द्यायला जाते, पण प्रीती अजिबात तृप्तीला भाव देत नसते. आता ही चारू काय करते, प्राजक्ताला जोर जोराने हाका मारायला सुरू करते. ए प्राजू 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 करून एवढ्या मोठ्याने ओरडत असते की सुलोचनाच्या सगळ्याच घरच्यांना त्रास व्हायला लागलेला असतो. आणि या आलोकला तर मोठा आवाज अजिबात सहन होत नसतो. तो तर डोक्यालाच हात लावतो, त्याला हा आवाज बिलकुल सहन होत नसतो. पण ही तृप्ती एकसारखीच प्राजू प्राजू बाहेर ये ना अशी करून हाका मारायला लागलेली असते. इकडे आता आलोक एवढा चिडतो, त्याचा राग वर हळूहळू यायला लागलेला असतो. आणि आलोकचा जर राग एकदा वर आला तर मग काही कुणाचंच खरं नाही हे अंबिकाला कळतं. म्हणून ती आता पटकन आलोक जवळ येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. आता आलोक तृप्तीला काय म्हणत असतो, अहो किती जोराने ओरडताय तुम्ही, जर असं ओरडायला लागला तर सगळ्या एरियातील प्राजक्ता तुमच्या घरी जमा होतील. त्यावेळेला आता अंबिका आलोकला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता आलोक म्हणत असतो अहो कशाला ओरडताय, तुमच्या घशाला आणि आमच्या कानाला कशाला त्रास देताय, हळू हाक सुद्धा तुम्ही मारू शकता ना. आता इथे तृप्ती शांतच बसत नाही, ती आलोकला म्हणत असते अहो तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आलात ना, म्हणून तुम्हाला आमच्या घरची पद्धत माहीत नाही. आमच्या घरामध्ये सगळे असेच बोलतात, अगदी मोठ्यानेच बोलतात, मोठ्यानेच हाका मारतात. आमच्या इथे अगदी मनमोकळा कारभार चालतो बघा, आणि हळूहळू तुम्हाला सुद्धा सवय होईल आमचं असलं बोलणं ऐकायची. त्यावेळेला आलोक म्हणतो तुम्ही जर हळू बोलण्याची सवय लावलीत ना तर ती जास्त बरं होईल. आता तृप्ती म्हणत असते हो हो तुमचं सुद्धा बरोबर आहे. आता इकडे वैद्यभवांची सासू सुद्धा म्हणत असते हो हो बरोबरच आहे, यांचं बरोबर बोलत आहेत, हळू बोललंच पाहिजे. आता लगेच चारू काय करते, सरबताचे ग्लास घेऊन सर्वांसाठी आलेली असते. सुलोचनाला, आलोकला, अंबिकाला सगळ्यांना देते. प्रीतीला मात्र या सगळ्या वातावरणाचा जास्त त्रास व्हायला लागलेला असतो, तिला इरिटेट व्हायला लागलेलं असतं. पण ती आता काहीच सुलोचना समोर बोलू शकत नसते, म्हणूनच तिथे येऊन बसलेली असते. आता ही तृप्ती अजून सुद्धा शांत बसत नाही. आता ही तृप्ती एक सारखी त्या प्रीतीला निहाळायला लागलेली असते. तिला नेमकं आठवतच नसतं की या प्रीतीला कुठं पाहिलंय, पण आता अचानकच आठवतं की या प्रीती
प्रीतीची न माझी कशी काय ओळख आहे हे आठवल्याबरोबर तृप्ती जोराने ओरडते. आठवलं, मला आठवलं. आता ही तृप्ती पुन्हा जोराने ओरडत आहे पाहून आलोकचा राग हळूहळू वर यायला लागलेला असतो. आता ही तृप्ती जोरानेच ओरडतच प्रीतीजवळ जाते आणि म्हणत असते, अगं आठवलं आठवलं, अगं प्रीती असं काय करतेस, घे ना सरबत, मला आता आठवलं आहे तुझी माझी भेट कुठे झाली होती ती. आता इथे तृप्ती काय करते, या प्रीतीची पाक इज्जतच उतारून ठेवते. आता इकडे चारूला या तृप्तीचं वागणं अजिबात पटत नसतं, कारण ती एवढ्या मोठमोठ्याने बोलत असते. आता ही तृप्ती त्या प्रीतीची बरोबर इज्जत काढते, कारण तिचं माहेरचं घर छोटं असतं, एकदम अंधारात असतं आणि कलर गेलेलं असतं. आणि तृप्ती स्वतःच्या माहेरचं मोठेपण सांगत असते की अगं प्रीती असं काय करतेस, तुझ्या घरासमोर 2 मजली आमचं घर होतं ना, आणि तुमच्या घरासमोरच तृप्ती नावाचं मेडिकल होतं ना, अगं त्या तृप्तीमधली मीच तृप्ती आहे, ओळखलं का तुला? आता ही तृप्ती हात धुवूनच प्रीतीच्या मागे लागलेली असते. आता तृप्ती म्हणत असते, अगं बोल ना, आठवलं का तुला, आठवलं मी तृप्ती, तुला आठवले का? त्यावेळेला प्रीती आता नाईलाजाने हळू आवाजातच म्हणत असते, हो हो आठवलं. त्यावेळेला तृप्ती गप्प बसत नाही, म्हणत असते, अगं आठवणार कसं नाही बरं, अगं तू ज्यावेळेला लहान होतीस त्यावेळेला तुझं नाक सारखं गळायचं ना, तुला शेंबडी शेंबडी म्हणून सगळीजण चिडवायचीत ना. आता मात्र तृप्तीचं हे बोलणं ऐकून कौस्तुभ सुद्धा वैतागलेला असतो. घरात सगळ्यांना तृप्तीचं बोलणं अजिबात आवडलेलं नसतं. आता प्रीतीला तर जास्तच इरिटेट झालेलं असतं या तृप्तीच्या बोलण्यामुळे. आता तृप्ती या प्रीतीला डिवचतच म्हणत असते की बरं बाई तुझं प्रीती, कसं काय ग एवढं श्रीमंत घरातलं स्थळ तू मिळवलंस, अगं तू मला ज्यावेळेला ओळखत होतीस ना त्यावेळेला किती गरीब घरात होतीस, आणि एवढ्या मोठ्या घरातली सून कशी काय झालीस बरं तू, अगं सांग ना असं करून ही तृप्ती आता प्रीतीच्या मागेच लागलेली असते. आता ही तृप्ती चारूकडे पाहूनच म्हणत असते, अहो असं काय बघताय आई, ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे. त्यावेळेला चारू आता रागानेच तृप्तीकडे बघत असते आणि म्हणत असते, तू थोडी आतमध्ये जाशील का, किचनमध्ये थोडं काम आहे ते करशील का? त्यावेळेला आता तृप्तीच्या प्रीतीला म्हणत असते, मी आलेच, माझं थोडंसं काम आहे ते करून आले. आता इथे वैद्यबुवा भाग्याला म्हणत असतात, अगं भाग्या अशी बघत काय उभारलीस, प्राजक्ता तयार झाली असेल तर तिला घेऊन ये जा ना. त्याला भाग्यश्री म्हणत असते, अहो बाबा असं काय करताय, आपली प्राजू तर एका पायावर तयार आहे बाहेर येण्यासाठी, हे बघा लगेच मी आता तिला बाहेर घेऊन येते. आता इकडे प्राजक्ता छान तयार झालेली असते, खूप सुंदर दिसत असते. थोड्यातच भाग्यश्री तेथे येते आणि म्हणत असते, अहो प्राजू चला बाहेर, आता जिजू तुमची वाट पाहत आहेत. त्यावेळेला प्राजक्ता भाग्यश्रीवर थोडी चिडते आणि म्हणत असते, भाग्या जा बरं बाहेर, मला नाही यायचं. त्यावेळेला भाग्यश्री म्हणत असते, अगं काय यायचं नाही, जिजू तुझी वाट बघायला लागलेत ना. त्याला प्राजक्ता म्हणते, भाग्या तुला सांगितलं ना त्यांना जिजू म्हणून बोलवू नकोस. त्यावेळेला भाग्यश्री म्हणत असते, अगं हो नाही बोलवलं अजून जिजू म्हणून, तसं तर मी त्यांना जिजू म्हणूनच बोलवणार होते, पण अजून माझं ठरलं नाही की मी त्यांना कोणत्या नावाने हाक मारू. आता प्राजक्ता म्हणत असते, भाग्या मी तुला सांगितलं ना त्यांना जिजू म्हणून अजिबात बोलवायचं नाही. भाग्यश्री म्हणत असते, का ग सारखं असं का करतेस तू, हे नाही ते नाही करायचं म्हणून. आता प्राजक्ता म्हणत असते, अगं नाही आवडत त्यांना. त्यावेळेला भाग्यश्री म्हणते, का नाही आवडत बरं, सारखं त्यांना हे आवडत नाही ते आवडत नाही अशी का कारणं सांगत असेल बरं तू. आता भाग्यश्रीच्या चेहऱ्याच्या रिॲक्शनच बदललेल्या असतात. पुन्हा तिला प्राजक्ताच्या बोलण्यावर संशय येत असतो, म्हणून प्राजक्ता म्हणत असते, अगं तसं नाही, अजून आमच्या दोघांचं लग्न झालं नाही ना, म्हणून त्यांना जिजू म्हणून बोलवू नकोस, बाकी काही नाही. आता भाग्यश्री म्हणत असते की प्राजक्ता लग्नाच्या अगोदरच एवढी तू त्यांना ओळखायला लागलीस का, खरंच सांग हे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज. त्यावेळेला प्राजक्ता थोडीशी तोंड फिरवते आणि म्हणत असते, भाग्या उगीच मला तू चिडवू नकोस बघ. त्यावेळेला भाग्यश्री म्हणत असते, प्राजू तू लाजायला लागली. आता इथे भाग्यश्री काय करते, प्राजक्ताला म्हणत असते की ए लाजाळूचं झाड, आता चल बरं तुझं साखरपुडा आहे आज, चल पटकन बाहेर. आता प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून भाग्यश्री म्हणत असते, अगं प्राजू एवढं टेन्शन कशाला घेतेस, मला माहीत आहे तुला काय फील व्हायला लागले, या परिस्थितीतून मी गेली आहे, पण तू एवढी घाबरू नकोस बरं का, मी आहे ना तुझ्यासोबत. मोठा श्वास घे आणि चल बाहेरमध्ये चल. आता ही भाग्या गप्प बसत नाही, ती मोठ्याने ओरडत असते, मिस्टर आलोक सूर्यवंशी तुमची नवरी तयार झाली आहे आणि लवकरच तुमच्याकडे येत आहे. आता प्राजक्ता पुन्हा टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, भाग्या हळू बोल ना, बाहेर कोणतरी ऐकेल ना. त्यावेळेला पुन्हा भाग्यश्रीला प्राजक्ताचं बोलणं वेगळं वाटत असतं, तरी ती म्हणते, बरं ठीक आहे बाई, मी काही तुला नवरी वगैरे म्हणत नाही आणि त्यांना सुद्धा जिजू म्हणत नाही, पण तू बाहेर यायला तयार आहेस ना. आता हॉलमध्ये कौस्तुभ आणि चारू साखरपुड्याची तयारी करायला लागलेली असतात, पाट वगैरे सगळं काही आणून ठेवायला लागलेले असतात. तेवढ्यातच भाग्यश्री प्राजक्ताला घेऊन बाहेर येते. आता प्राजक्ता एवढी सुंदर दिसत असते की सूर्यवंशीच्या घरची सगळीच पाहून अगदी थक्क होतात. इथे आता
वैद्यबुवा प्राजक्ताकडे पाहून म्हणत असतात की ही पहा तुमची आली होणारी सुनबाई, असं काहीतरी म्हणणार. एवढ्यातच सुलोचना काय करते, वैद्यबुवांचं वाक्य मधीच कट करते, कारण आलोकपासून हे सगळं लपवून ठेवायचं असतं. तुमची होणारी सून हे वाक्य पूर्ण होण्या अगोदर सुलोचना म्हणत असते की प्राजक्ता तू खूपच सुंदर दिसत आहेस बघा. आता इथे प्राजक्ता सुलोचनाकडे येत असते. एवढ्यातच आलोक रागानेच उठतो आणि प्राजक्ता समोर जातो आणि तो घराबाहेर पडणार इतक्यातच प्राजक्ता आडवी येते आणि प्राजक्ताकडे हा आलोक एकसारखा पाहत असतो रागाने. आता प्राजक्ताला पाहून या आलोकचा तर राग एकदम उसळूनच वर येत असतो आणि तो सगळ्या वस्तूंची फेकाफेक करायला सुरू करत असतो. तो कोणालाच ऐकत नाही हे सगळ्या सूर्यवंशींना माहीत असतं. आता हा आलोक प्राजक्ताकडे रागाने पाहत आहे पाहून सुलोचनाला चांगलाच घाम फुटतो आणि लगेच उठून उभी राहते आणि आलोककडे जाते आणि आलोक आलोक अशी म्हणायला लागते. पण इकडे आता आलोक रागानेच प्राजक्ताकडे पाहत असतो आणि भाग्या आणि तिच्या वडिलांना असं वाटत असतं की आलोक प्राजक्ता सुंदर दिसत आहे म्हणूनच तिच्याकडे एकसारखा पाहत आहे. आता इकडे आलोक एकसारखा प्राजक्ताकडे पाहत असतो, पण त्याच वेळेला आलोकला तिथे आता आरव दिसतो. आता आरव जे काही आलोकला शिकवत असतो ते सगळं आलोकला आठवायला सुरू होतं. आता आलोक समोर आरव उभारलेला असतो. तो आरव सांगत असतो की दादा तू कायम या भित्री भागूबाईला घाबरवत असतोस ना, तिला बघितलं की तिच्यावर ओरडत असतोस आणि मग ती तुला घाबरते. पण आज तसं करायचं नाही ना, खरं बोलायचं. खरं थोडं कठीण असतं पण ते बोललं पाहिजे. आज ही भित्री भागूबाई खूपच सुंदर दिसत आहे ना, मग तिला तर आज कॉम्प्लिमेंट दिलीच पाहिजे. तू सुंदर दिसत आहेस असं तू तिला म्हण आणि तिच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल आण. बोल बरं, पटकन बोल की तू आज खूप सुंदर दिसत आहेस. आता आरवचं हे बोलणं आलोकला आठवतं आणि आलोक पटकन तू खूपच सुंदर दिसत आहेस असं प्राजक्ताला म्हणतो. आता इथे आलोक पुन्हा एकदा प्राजक्ताकडे पाहून खूप सुंदर आहे असं म्हणतो, पण आता वाक्य बदलतो. तो म्हणत असतो तुमचं घर खूप सुंदर आहे. त्यावेळेला भाग्या काय म्हणत असते, आमचं घर सुंदर आहे आणि आमची प्राजू सुद्धा खूप सुंदर आहे. सुलोचना आणि अंबिकाला मात्र आलोकचं वागणं एकदम अनपेक्षितच वाटत असतं, कारण आलोकचा राग शांत झालेला असतो प्राजक्ता समोर असताना सुद्धा. आता प्राजक्ता म्हणत असते की आलोक सर आमचं घर छोटं आहे पण सुंदर आहे, ते फक्त आमच्या मामींच्यामुळे. इथे आता प्राजक्ता आलोकला म्हणत असते तुम्ही असे उभे का आलोक सर, बसा ना तुम्ही. त्याला आता सुलोचना म्हणत असते प्राजक्ता तू तर आज खूपच सुंदर दिसत आहेस बघ, ये इकडे माझ्याजवळ बस बरं. असं म्हणून सुलोचना प्राजक्ताला स्वतःजवळ बसवून घेते आणि आलोकला आता वैद्यबुवा म्हणत असतात तुम्ही सुद्धा बसून घ्या, तुम्ही असे उभे राहू नका. त्यावेळेला आलोक म्हणत असतो नाही मी ठीक आहे, मी इथे बरा आहे. तेवढ्यातच गुरुजी आलेले असतात साखरपुड्याच्या विधीसाठी. आता इथे घरचे सगळेच साखरपुड्याचा विधी करण्याच्या तयारीला लागतात. आता ही तृप्ती शांतच बसत नाही, अगदी हात धुवूनच या प्रीतीच्या मागे लागलेली असते. आता या प्रीतीला चांगले दचके मारतच तृप्ती विचारत असते की अगं कसं काय एवढ्या मोठ्या घरात बरं चान्स मारला आहेस आणि एवढ्या श्रीमंत घरात तुझं काही कसं काय लग्न ठरलं ग? अगं लग्नाच्या अगोदर कोण तुझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नव्हतं की, मग यांना कसं पटवलंस बरं? अगं बोल की काहीतरी बोल ना, अगं सांग त्यात काही एवढं. आता प्रीती मात्र या तृप्तीपासून खूप वैतागलेली असते. अंबिका भाग्यश्रीला म्हणत असते खरंच प्राजक्ता आज खूप सुंदर दिसत आहे, कोणी तयार केलं ग तिला? त्याला भाग्यश्री म्हणत असते आमच्या बहिणीचं असंच आहे, आम्ही दोघी एकमेकींना तयार करतो. त्याला अंबिका म्हणत असते खरंच बहिणी असाव्या तर तुमच्या दोघींच्या सारख्या असाव्या बघ. आता अंबिका भाग्यश्रीला म्हणत असते भाग्यश्री तू सुद्धा खूप सुंदर दिसत आहेस. त्यावेळेला भाग्यश्री थँक्यू म्हणत असते. आता आलोकला इथे ते खूप बेचैन वाटायला लागलेलं असतं. एवढी गर्दी, एवढी माणसं, एवढा किलबिलाट त्याला सहन होत नाही, म्हणून तो आता हॉलमधून बाहेर येतो जिथे वैद्यबुवांचा दवाखाना असतो. आता तेथे येऊन आलोक हळूहळू सगळ्या औषधांची नावं वाचायला लागलेला असतो. एक एक बॉटल हातामध्ये घेऊन पाहायला लागलेला असतो. आलोक वैद्यबुवांची डायरी सुद्धा पाहत असतो आणि आता प्राजक्ताला मात्र टेन्शन आलेलं असतं की आलोक सर बाहेर गेले आहेत, तिथे जर त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काही दिसलं किंवा घडलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. आता इथे हेच टेन्शन आलेलं असतं म्हणून प्राजक्ता काय करते आलोककडे येते. आता इथे आलोकच्या पाठीमागे एक लाल कलरची बाटली असते. आता प्राजक्ताला हे कळतं की तिथे लाल कलरची बाटली आहे आणि ती जर आलोक सरांनी पाहिली तर त्यांचा राग पुन्हा उसळेल. आता हे टेन्शन प्राजक्ताला आलेलं असतं. तेवढ्यातच आलोक ती लाल कलरची बाटली पाहतो आणि खूप चिडतो. आता नेहमीचं आलोकचं रूप समोर आलेलं असतं आणि आलोक प्राजक्ताला म्हणत असतो की
तू नेहमी माझ्याशी अशी वागतेस ना, मुद्दामून ज्या गोष्टी मला पसंत नाही त्या माझ्यासमोर ठेवतेस ना, म्हणूनच मला तुझा राग येतो बघ, असं जोराने आलोक ओरडायला सुरू करतो प्राजक्ताला. आता ती काचेची बाटली असते ती जोराने फेकून देतो आणि प्राजक्ताला म्हणत असतो की आय हेट यू, आय हेट यू. तेवढ्यातच वैद्यबुवा आणि भाग्यश्री तेथे आलेले असतात. आता वैद्यबुवा लगेच म्हणतात, काय झालं आहे बरं आलोक नाग, असे का करत आहेत ते. इथे आता हा आलोक सगळ्या वस्तूंची फेकाफेक करायला सुरू करतो. हे पाहून प्राजक्ता खूपच घाबरलेली असते आणि भाग्य आणि वैद्यबुवा सुद्धा हे पाहून थक्क झालेले असतात. तर नेमकं हे खरं आहे की प्राजक्ताला झालेला भास आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता आजचा भाग इथे थांबवला आहे. प्रोमोमध्ये प्राजक्ता आणि आलोकचा साखरपुडा झालेला दाखवलेला आहे. कारण इथे आता प्राजक्ताचा पाय घसरलेला असतो आणि तिला आलोकने सावरलेलं असतं आणि नकळत तिची अंगठी आलोकच्या हातामध्ये येते आणि आलोक तिच्या बोटामध्ये ती अंगठी घालतो आणि सगळ्यांना असं वाटतं की आलोक आणि प्राजक्ताचा साखरपुडा झालेला आहे. तर प्रेक्षकांनो, उद्याचा भाग अगदी पाहण्यासारखा जबरदस्त ट्विस्ट घेऊन आलेला आहे.